औरंगजेब स्वतःला आलमगीर समजत होता. आलमगीर म्हणजे जगजिता. त्याने आपल्या दूताला एक पत्र घेऊन इराणचा बादशाह शहादुरानीपाशी पाठवलं होतं. शहादुरानी त्याला विचारलं, तू औरंगजेबाचा दूत आहे? तर त्याने हो म्हटलं आणि नंतर त्याला दरबारामध्ये लगातार 1 महिना बसून त्याची फार बेइज्जती केली होती. नंतर त्यांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलं आणि त्याला म्हणाला, तू कसला आलमगीर, तू तर पिदरगीर आहे. स्वतःच्या बापाची हत्या करणारा तू, स्वतःच्या भावाची सत्तेसाठी हत्या करणारा तू. तो शिवाजी तुझ्या आग्र्यामध्ये आला होता, तुझ्या हातावर तुरी देऊन तो निसटून गेला. साध्या त्या दख्खनच्या शिवाजीला तू हरू शकला नाही, त्याला तू कैद करू शकला नाही आणि तू स्वतःला आलमगीर म्हणतो, स्वतःला जगजता म्हणतो. अरे, नावाच्या पुढे आलमगीर लावायच्या आधी थोडी लायकी कमवायला हवी होती. हेच त्याचं उत्तर आहे. आणि आज स्वतःला आलमगीर म्हणतो आणि याची लोक याला आलमगीर म्हणतात. अरे, कसला आलमगीर आणि कुठला आलमगीर, जो शिवाजी महाराजांना हरू शकला नाही आणि कधी शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत तो महाराष्ट्रामध्ये येऊ शकला नाही आणि तो आलमगीर म्हणे.